नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. परभणी तरुणाचा मृत्यू, ठाण्यात आंबेडकरी संघटनांचा निषेध मोर्चा. 31 डिसेंबरसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त, अंमली पदार्थांवर लक्ष. आणि मध्य रेल्वेचा 29 डिसेंबरला मेगा ब्लॉक, ट्रान्स हार्बर रेवा सेवा प्रभावित. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेलं अवमानास्पद वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी सोमवारी ठाण्यात सर्व पुरोगामी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवफुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळेस राजाभाऊ चव्हाण, भास्कर वाघमारे, सुनील खांबे, सुखदेव उबाळे, आबासाहेब सासकर, पंढरीनाथ गायकवाड, गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमदाडे, समाधान तायडे, राहुल घोडके, लोभसिंग राठोड, विशाल ढेंगळे, बाबासाहेब येडेकर, डॉक्टर प्रमोद जाधव, सुरेश कांबळे, अशोक कांबळे, विमलताई सातपुते, सुमंत इंगळे, देवशाळा हराळे इत्यादी शिवफुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक उपस्थित होते. इंदिसे यांनी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता, त्यामुळे तो कायदाबाह्य काम करण्याची शक्यताच नाही. मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून कस्टडीत डांबलं आणि तिरेबेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. तसाच शवविच्छेदनाचा अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयानं दिलेला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीनं चुकीची माहिती देण्यात आली. या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून IPC 302 तथा BSS 103 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. तसंच अमित शहा लोकसभेत द्वेषातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक विधान केलं आहे, मात्र अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी देशाची माफी मागावी, तसंच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावं, या मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. भारत देशाच्या राज्य संविधानाच्या आपल्या संसदेतल्या राज्यसभेमध्ये भारत देशाचे सन्मान्य गृहमंत्री येते कर बाबा सन्मान्य गृहमंत्री अमित शहाजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे घृणास्पद वक्तव्य केलेलं आहे राज्यसभेत 17 डिसेंबरला, त्याचप्रमाणे परभणीच्या संविधानाच्या प्रति तोडमोड प्रकरणी जे आंदोलन परभणी शहरात पेटलं, त्यानिमित्त 15 तारखेला पोलिसांनी भीमनगरमध्ये कोबिन ऑपरेशन चालू केली. त्याचं चित्रीकरण करण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी करत असताना त्यांना तेथील त्या 3 पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली आणि मारहाण झाल्यानंतर त्याची पोलीस कस्टडी घेतली. त्यानंतर त्याचा मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी जनतेचं त्याला जबराने मारहाण करीत असताना त्याच्यावर 307 पूर्वीचा 307 आत्ताचा संविधानाच्या आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेचा 23चा 109 आणि आत्ताचा 103(1) याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावा, या मागणीसाठी आमचं हे मोर्चा आंदोलन आहे. आणि तरी अमित शहाजींना ताबडतोब या संबंधी माफी मागण्यासंबंधी हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नववर्ष स्वागताला अवघे 4 दिवस शिल्लक असताना सर्वत्र पार्ट्या आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली. असं असलं तरी काही पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ तस्करांचाही सुळसुळाट असतो, त्यामुळे या पार्ट्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. ठाणे पोलीस दलाकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती घातली जाणार आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून खबऱ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या तस्करांची माहिती घेतली जाते. रेल्वे पोलीस देखील स्थानक परिसरात बंदोबस्त वाढवणार आहे. ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर भागासह विविध ठिकाणी धाबे, हॉटेल्स, रिसॉर्ट आणि शीतघरांमध्ये 31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या दिवशी मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जात असतं. या पार्ट्यांसाठी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून तरुण तरुणी येत असतात. पार्ट्यांमध्ये अनेकदा अंमली पदार्थ तस्करी करणारे प्रवेश करतात. यावर्षी देखील पोलिसांनी 31 डिसेंबरच्या रात्री आणि नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. रात्रीच्या वेळेस मद्यपी वाहन चालकांकडून वाहन चालवली जातात, त्यामुळे रात्री मद्यपी वाहन चालकांची तपासणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून रात्रीच्या वेळेस गस्ती घातली जाणार आहे. रेव पार्ट्यांच्या आयोजनाबाबत समाज माध्यमांद्वारे निमंत्रण मिळत असतं, त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून समाज माध्यमांवर लक्ष आहे. असं काय सांगा 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि ह्या डिसेंबर महिन्यात एकंदरीतच दारू पिण्याचं प्रमाण वाढत असतं. त्यासाठी आपण प्रत्येक युनिटमध्ये आपल्याकडे 17 युनिट आहेत, ट्रॅफिक युनिट आहेत. त्याच्यातनं प्रत्येक युनिटमध्ये 2-2 ठिकाणी असं करून आपण 31 तारखेला जवळपास 34 टीम्स बनवलेल्या आहेत. 17 अधिकारी 34 टीम सकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत राहतील आणि जास्तीत जास्त ड्रंकन ड्राईव्ह केसेसवर किंवा जो मागे बसलेला आहे तो पण दारू पिलेला नसावा अशा केसेसवर म्हणजे 185 आणि 188 नुसार सगळ्यांवर कारवाई करत आहोत. मध्य रेल्वेचा मुंबई विभाग 29 डिसेंबर 2024 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवणार आहे. ट्रान्स हार्बर लाईन ब्लॉक विभाग सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 पनवेल इथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे इथून पनवेलकडे जाणाऱ्या पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे वाशी नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10:55 ते दुपारी 3:25 अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10:48 ते दुपारी 3:18 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांच्या दरम्यान डाऊन जलद मार्गांवर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत. पुढे विद्याविहारला जाऊन धीम्या मार्गांवर वळवण्यात येतील. सकाळी 10:20 ते दुपारी 3:20 घाटकोपरहून अप धीम्या सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांच्या दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांच्या दरम्यान थांबणार आहेत. एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता खूप महत्त्वाची असल्यानं काही वेळा घरात मदतनीस अथवा कामवाली बाई ठेवली जाते. मात्र कोणतीही माहिती न घेता ज्येष्ठांसाठी मदतनीस व्यक्ती धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता आणि सायबर सेल बतावणी करून फसवणुकीच्या घटना पाहता नौपाडा पोलिसांनी सिनियर सिटीझन क्लब ठाणे नॉर्थ यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना जनजागृतीपर तरुण व्हा तरुण रहा या अनोख्या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन केलं होतं. ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचा धोक्याबरोबरच फसवणुकीच्या घटना बघता याला कुठेतरी आळा बसणं खूप महत्त्वाचं आहे. हाच जागा पकडून नौपाडा पोलीस आणि सिनियर सिटीझन क्लब ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमानं ज्ञानवर्धिनी सभागृह इथे ज्येष्ठ नागरिकांचं संमेलन घेण्यात आलं होतं. यावेळेला छोट्या चुकांमुळे ज्येष्ठ नागरिकांना काही वेळेस चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. मुलं परदेशात असल्यामुळे अथवा इतर कारणांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे दुकटे राहतात. त्यामुळे या ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी काही वेळेला खाजगी एजन्सीमार्फत कोणतीही शहानिशा न करता मदतनीस ठेवला जातो. मात्र मदतनीस ज्येष्ठांसाठी कर्दनकाळ ठरल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे घरात कोणताही मदतनीस अथवा कामवाली बाई ठेवताना तिची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देणं गरजेचं असल्याचं नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी सांगितलं. पहाटे चोरी आणि घरफोडी करून आलेल्या चोराला ढोकाळी शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख चेतन चौधरी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिताफीनं पकडले. त्याला कापूरबोडी पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ही घटना सोमवारी घडली असून शाखाप्रमुखाच्या या धाडसी कामगिरीचं पक्षातून आणि शहरातील विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. ढोकाळे येथील शिवसेना शाखाप्रमुख चेतन चौधरी हे सोमवारी पहाटे झोपेत असताना चोरट्यानं त्यांच्या घरात खिडकीवाटे प्रवेश केला. मात्र घरातील महिलेचा आरडाओरडा ऐकून चोरट्यानं पुन्हा खिडकीतून पलायन केलं. शाखाप्रमुख चेतन चौधरी यांनी प्रसंगावधान राखत त्या चोराचा पाठलाग केला. त्याने फिनिक्स रुग्णालय शेजारी असलेल्या दिव्यलक्ष्मी सोसायटीजवळ त्या चोराला गाठलं आणि पकडलं. त्याची झडती घेतली असता 2 मोबाईल, इयरपॉड्स, सोन्याचे दागिने आणि काही रक्कम त्याच्याकडे आढळून आली. त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला चोप देत कापूरबोडी पोलिसांच्या ताब्यात दिलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, उपशहर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर, बाळकुमचे शाखा प्रमुख संतोष भोईर, शांताराम आगरे, युवक काँग्रेस ठाणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, ठाणे शहर युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष यज्ञेश वाडेकर, माजी सैनिक आणि ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष जयदीप भोईर इत्यादींनी चेतन चौधरी यांचं एका कार्यक्रमात कौतुक केले. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. परभणी तरुणाचा मृत्यू, ठाण्यात आंबेडकरी संघटनांचा निषेध मोर्चा, 31 डिसेंबरसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त, अंमली पदार्थांवर लक्ष आणि मध्य रेल्वेचा 29 डिसेंबरला मेगा ब्लॉक, ट्रान्स हार्बर रेवा सेवा प्रभावित. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैनिक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621314. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.